नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला आपण आज ही मी मेथी आणली आहे बाजारातून. तर आपण आता ही मेथी बनवणार आहोत. तर चला बघूया ह्याच्यासाठी आपण साहित्य काढून घेऊया. चला मित्रांनो, ही इथे मी आता डाळ भिजवून घेतलेली आहे मुगाची, आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये टाकायला. इथं मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. इथं लसणाच्या पाकळ्या मी 4 सोलून घेतलेल्या आहेत आणि इथे एक कांदा सोलून घेतलेला आहे. तर आता आपण कांदा चिरून घेऊया, मिरची चिरून घेऊया आणि लसूणही ठेचून घेऊया. आपल्या मेथीच्या भाजीला लागणार आहे ते आपण आता कट करून घेऊया. चला आता आपण हे चिरून घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटवूया. चला मित्रांनो, आता आपण गॅस पेटवूया. हा मी इथे गॅस पेटवलेला आहे आणि पॅन आपला गरम करायला ठेवलेला आहे. तर थोडासा आता गरम झाला की आपण तेल टाकून घेणार आहोत. चला आता आपण पॅन गरम झालेला आहे. तर आपण आता तेल घालून घेऊया. हे मी तेल इथे थोडंसं टाकलेलं आहे मित्रांनो. आता आपलं तेल गरम झालं पाहिजे आहे. तर आता आपण तेल गरम होऊ द्यात, नंतर आपण मग कांदा लसूण मिरची टाकणार आहोत. चला आपलं तेलही आता गरम झालेलं आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया. हा मी लसूण इथं पहिला टाकलेला आहे. आता लसणाची आपली छान फोडणी बसते ह्याने. आता लसूण झाल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा आणि मिरची ही चिरलेली आपण टाकून घेऊया. हे मी इथं कांदा मिरची ही टाकलेली आहे. आता आपण ह्याला छान असं हलवून घेणार आहोत. चला मित्रांनो, आता आपला हा कांदा भाजत आलेला आहे. तर आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही आहे, थोडासाच आपल्याला बसवायचा आहे कांदा. तर आता हा आपला कांदा छान तेलामध्ये बसलेला आहे, मिरची भाजलेली आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये मेथी टाकून घेऊया. चला आता आपण ह्याच्यामध्ये ही मेथी टाकून घेत आहोत. आता ही मेथी आता मी सगळी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ही आपली आता मेथी सगळी टाकून झालेली आहे. चला आता आपली मेथीची भाजी थोडी बसलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी मुगाची डाळ टाकणार आहे. तुम्ही बघू शकता मी एवढी इथं थोडीशी वाटीत भिजत घातलेली. तर मी एवढी इथं मुगाची डाळ टाकलेली आहे. आता ही मुगाची डाळ टाकून झालेली आहे. तर आपण आता ही थोडीशी हलवून घेऊयात. चला मित्रांनो, आता आपली डाळ ही त्याच्यात मिक्स करून घेतलेली आहे मी. तर आपण आता ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकणार आहे. तर हे मी इथं मीठ एवढं घेतलेलं आहे, हे मी आता ह्याच्यात टाकून घेते. आता हे मीठ टाकून आपलं झालं आहे. तर आता आपण परत थोडंसं एकदा असं मिक्स करून घेऊया, म्हणजे छान सगळ्या भाजीला मीठ लागेल आपलं. आणि मित्रांनो, ह्याच्यावर ना झाकण नाही ठेवायचं आहे, का तर मेथीला आपल्या पाणी सुटतं, त्यामुळं झाकण नाही ठेवायचं आहे. आपली मेथीला आता असंच आपण बिन झाकणाचं कमी आचेवरती शिजवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता हे आपल्या मेथीला किती छान पाणी सुटलेलं आहे मिठाचं आणि मेथीचं. तर आता आपली मित्रांनो ह्याच्यामध्येच भाजी शिजणार आहे. ह्याला झाकण लावायचं नाही आहे, नाही पाणी घालायचं आहे. ह्याच्यामध्ये छान आपली आता मेथी शिजणार आहे. बघू शकता ही आता आपली भाजी तयार झालेली आहे. आता ही भाजी आपल्याला ना मस्त ज्वारीची भाकरी घालायची आणि मेथीची भाजी घ्यायची, मस्त खाऊन घ्यायची मित्रांनो. आता ही आपली भाजी रेडी झालेली आहे. तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करा मित्रांनो. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन मित्रांनो फॉलो करा प्लीज. मी नवीन आहे, मला सपोर्ट करा. बाय.